आम्ही केलेलं होतं आज लोणचं घरी. चला तर तुम्हाला सांगते की तुमच्याकडे पण पाणी पडल्यावर लोणचं करतात का. म्हणून आमच्या घरी पण लोणचं इथे आंबे वगैरे आणलेले ते फोडूनच आणले. त्यानंतर माझ्या सासूबाईंनी इथे निवडून वगैरे घेतले आणि मला इथे सांगत होत्या की लोणचं वगैरे कसं करायचं. आधी मी कढई ठेवून दिली, त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आणि इथे मोहरी घेतलेली होती. ते मोहरी मी आधी निसून घेतली, काही कचरा वगैरे असेल तर म्हणून. आणि त्यानंतर आम्ही लोणच्यामध्ये टाकण्यासाठी काही मसाले घेतलेले होते. ते मसाले जे होते ते घरचेच होते. इथे जिरे, हळद, तिखट, मीठ आम्ही एक पुडा घेतलेला होता मिठाचा पूर्ण, कारण की जास्त मीठ टाकल्यानं लोणचं जास्त टिकतं म्हणून. त्यानंतर इथे तेल गरम झालं का पाहत होतं. तेल गरम व्हायची वाट पाहून राहिलेलं होतं. आणि इथे रामबंधूचे 2 पुडे घेतलेले होते. 5 किलो लोणच्याला आम्ही रामबंधूचे 2 पुडे टाकले. आणि त्यानंतर आमचं तेल खूप छान मस्त असं तपलेलं होतं. तर त्यामध्ये आधी जिरं टाकून घेतलं. जिरं चांगलं तडतड फुटल्याच्या नंतर त्यामध्ये आम्ही फुटू दिलं मस्त चांगलं. आणि त्यानंतर त्यामध्ये चमचा वगैरे फिरवून घेतला. आणि चमचा फिरवल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली. मोहरी आम्ही पावभर आणलेली ती पूर्ण मोहरी टाकली. त्यामध्ये गॅस बंद करून दिला. गॅस बंद केल्याच्यानंतर त्याला चांगलं फिरवून घेतलं. फिरवल्याच्यानंतर यामध्ये रामबंधू मसाला, मीठ, हळद, तिखट सगळं टाकून दिलं. सगळं टाकल्याच्यानंतर पूर्ण मसाला हा पूर्ण मिक्स वगैरे करून घेतला आणि छान असा मस्त थंड होण्यासाठी ठेवून दिलेला होता. आणि यामध्ये टाकण्यासाठी गूळ पण आणलेला होता, पण गूळ मी ते आधी फोडून घेतला. मस्त 2 गुळाच्या भेल्या होत्या, त्या मस्त बारीक अशा करून घेतल्या आणि लोणच्याच्या फोडीमध्ये टाकून दिल्या. आणि त्यानंतर मी फिरवून घेतलं लोणचं. लोणच्यामध्ये राहिलेलं मीठ वगैरे पण टाकून दिलं आणि छान मस्त असं फिरवून वगैरे घेतलं. आणि मसाला थंड झालेला होता आमचा. तर त्यानंतर मी मसाला वगैरे पण टाकला होता यामध्ये. खूप छान मस्त फिरवून वगैरे घेतलं. आणि मसाला टाकल्याच्यानंतर आमचं लोणचं बघा कसं दिसून राहिलं. मस्त असं लोणचं झालेलं होतं. तुम्हाला पण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.